आता पडून राहायचं हं? चल ग. आई ऐक ना, आता काय ऐक तर. मी काय म्हणते, मला खरंच बरं वाटतंय आता. तू का मला जबरदस्ती झोपायला लावतीयस? जबरदस्ती चक्कर कुणाला आली होती ग? मलाच आली होती, पण आता मी ओके. आणि मला खूप बोर होत आहे. बोर होतंय का? मग मी पटकन तुझ्यासाठी गरमागरम आल्याचा चहा टाकते. कर, कर. मी पण काहीतरी खायला करते. खाल्लंच ना की छान झोप लागेल. खायला करतेस तू? चल मी पण येते तुझ्यासोबत. गप बसून राहायचं, हलायचं नाही इथून. आई वा अग तू जयंतरावांना फोन केलास का? यायला सांगितलंस? हो केला होता फोन, येतच असेल तो एवढ्यात. अगं बाई 100 वर्ष आयुष्य. बहिणी कशी आहे जानू? बरी आहे ना? नाही नाही ठीक आहे. म्हणजे ते नीलांबरीनी असं काहीतरी बोलल्यानंतर जरा, पण आता सावरली आहे. ठीक आहे. आई तुम्ही जानूकडे बसता का? मी तिच्यासाठी चहा ठेवते गरम. नको बहिणी, मी जानूसाठी कॉफी बनवतो. अरे पण इट्स ओके बहिणी, आय मॅनेज. मिस्टर कानेटकर, तुम्ही इथे? जानवी, कॉफी फॉर यू. अहो पण तुम्ही म्हणजे ॲक्च्युली मी मिस्टर दळवींना भेटायला आलो होतो. बघितलं की वीणा वहिनी तुमच्यासाठी चहा करायला घेत होत्या. बट आय रिमेंबर तुम्हाला चहा नाही कॉफी आवडते. मला ना चहा अजिबात आवडत नाही. खरं तर मला कॉफी आवडते. तर मी स्वतः तुमच्यासाठी कॉफी बनवली. प्लीज. थँक्यू. घेतली. हो. छान झाली कॉफी. नशीब आपलं. अरे विश्वा, काय रे, किती दिवसांनी येतोयस? हो जरा कामाच्या गडबडीत होतो त्यामुळे येता नाही आला. अरे येत जा वरचेवर. तू आलास ना की बरं वाटतं बघ. अगं बाई, दारातच थांबवलं बघ तुला. ये आत बाळ, ये. बरं बस, तू अगदी वेळेत आलायस बघ. आत्ता गरमागरम पराठे बनवलेत मी. बस आलेच. काकू, आज मी तुम्हाला जे सांगणार आहे त्यामुळे बहुतेक तुम्हाला खूप त्रास होणार आहे, पण सत्य काय आहे ते तुम्हाला कळणं खूप गरजेचं आहे. काकू अहो, घे, गरम आहेत सावकाश. हा विश्वा, अरे खायला सुरुवात कर. कसला विचार करतोयस एवढा? हो करतो. मीठ बरोबर आहे ना? छान झालाय. काकू जानू कशी आहे? ठीक आहे. तुला सांगते, आम्हाला काही फार काळजी नाहीच घ्यावी लागत रे. जयंतराव आहेत ना, ते काळजी घेतात तिची. त्यांच्याच ऑफिस. हा कधी आलाय? कसं आहे रे विश्वा? आत्ता आलो जस्ट. हा काय म्हणतोय? त्यांनी खा, तू खा बाबा. रोटे केले. काका काकू ऐका ना, मी खरं तर एका वेगळ्याच विषयावर बोलायला आलो आहे. मला तुम्हाला काहीतरी खूप महत्वाचं सांगायचंय. अरे विश्वा, मग बोल ना. हे बघ, तुला जे काही बोलायचं असेल ना, अगदी निसंकोचपणे बोल. हा बोल, काय म्हणतोयस? हो ना. खरं तर मी आता तुम्हाला जे सांगेन ते ऐकून तुम्हाला बहुतेक खूप मोठा धक्का बसेल. कदाचित हे सगळं सांगायची माझी पोझिशन सुद्धा नाहीये, पण काकू माझ्याशिवाय हे खरं तुम्हाला कुणीच सांगू शकत नाहीये. आपल्या जानूच्या सेफ्टीसाठी
हे कळणं तुम्हाला अतिशय गरजेचं आहे. मी काय करायचं आणि काय नाही करायचं ना हे तू मला शिकवू नकोस. आज नातू घरी आलाय, आता तरी सही करा, नाहीतर पुढच्या वेळेस तुमचा नातू घरी येणार नाही. साहेब, पण कधी कधी प्रॅक्टिकल निर्णय घ्यावे लागतात आयुष्यात. अहो, हे पैसे घ्या आणि तुमचं स्वप्न दुसरीकडे कुठेतरी पूर्ण करा. विश्वा, अरे तू असा गप्प का उभा आहेस? विश्वा, लवकर सांग, आम्हाला दोघांनाही टेन्शन येत आहे रे. अरे बोल ना बाबा. मला तुम्हाला जयंत कानिटकर या माणसाचं सत्य सांगायचं आहे. तुम्हाला आठवतंय जयंत आणि जानू गोव्याला गेले होते. जयंतने तुम्हाला सांगितलं असेल की जानूचा क्रूजवरून पाय घसरला आणि खाली पडली, बरोबर ना? त्या यॉटवरून पाय घसरून जानवी पाण्यात पडली आणि ती सापडलीच नाही. हो, पण तसं झालं नव्हतं काका. जानूचा पाय घसरून ती खाली पडली नव्हती. जानूने स्वतः त्या क्रूजवरून उडी मारली होती. काय? जयंत सुरुवातीपासून जानूला खूप त्रास देत होता. खरं तर आजींना सुद्धा जयंतचं हे सत्य माहिती आहे आणि त्यांनी वेळोवेळी तुम्हाला सगळ्यांना खरं सांगायचा प्रयत्न केला होता. तुम्हाला माहिती आहे, आज आजींची जी अवस्था आहे ती कोणामुळे आहे तुम्हाला माहिती आहे? जयंत कानिटकर. मला आठवते त्या दिवशी भावनाताईच्या लग्नाच्या वेळी मी येऊन आजीला इथे बसवलं होतं. मी तुम्हाला सांगितलं होतं की आजीला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. त्यांना जयंतबद्दलच सांगायचं होतं. तुम्हाला आठवतंय का, आपण सगळे इथे उभे होतो, आजी इथे बसल्या होत्या आणि त्या वारंवार कोणाकडे तरी बोट दाखवत होत्या. त्यांचा रोख जयंतकडेच होता. जयंतला ते कळलं आणि तो मुद्दामून सगळ्यांच्या मागे असा फिरायला लागला. आपल्याला वाटलं की आजी असं का करते, बहुतेक आजी सगळ्यांना बोट दाखवते, पण ते तसं नव्हतं. आजी तुम्हाला सगळ्यांना जयंतबद्दल सांगायचा प्रयत्न करत होत्या.